हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी एक नवीन अँग्युलरची सिरीज स्टार्ट करते आहे आपल्या ओन लँग्वेजमध्ये, मराठीमध्ये. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आज आपण सगळ्यात पहिले बघूया की अँग्युलर शिकण्यासाठी आपल्याला नेसेसरी रिक्वायरमेंट्स काय, टूल्स कुठले लागणार आहे, सॉफ्टवेअर कुठले लागणार आहे ते बघून घेऊया. सो फॉर दॅट फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, जे व्हर्जन लागतं नोडचं ते प्रॉपर नोडचं व्हर्जन इन्स्टॉल करावं लागेल. ओके. मी एक साईट आहे, ही साईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. जर तुम्ही या साईटमध्ये गेले ना तर अंडर दी साईट स्टेप दिले आहे की आपल्याला अँग्युलरचा लोकली प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल तर कुठल्या स्टेप आपल्याला फॉलो करावं लागेल ते. सो फर्स्ट सांगितलंय त्यांनी की आयडेंटिफाय द व्हर्जन ऑफ नोडजेस. आपल्याकडे राईट व्हर्जन ऑफ नोडजेस असणं कंपल्सरी आहे. सपोज आता आपण अँग्युलर 17 मध्ये प्रोजेक्ट क्रिएट करतोय ना, सो आपल्याला 17 साठी जे नोडजेस व्हर्जन सपोर्ट करतील ते असणं अत्यंत आवश्यक आहे. तो आपण सगळ्यात पहिले काय करूया, नोडचं व्हर्जन इन्स्टॉल करून घेऊया. सिम्पली नोडजेस लिहिले ना, फर्स्ट साईटच येते. ही साईट सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार. तुम्हाला काय करायचं, ही जे साईट आहे फर्स्ट वाला ब्लॉक आहे ना, जस्ट त्यावर क्लिक करायचं. तुम्ही ते बघू शकता आपलं नोडजेस इन्स्टॉल होत आहे. ठीक आहे. हे जर डाउनलोड झालं की याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. देन डाउनलोड झालं की बघा, मी तुम्हाला सांगते, इथे गेले ना तर माझं प्रॉपर इन्स्टॉल व्हायचं आहे. सपोज हे बघा. ठीक आहे. असा एक वेलकम टू चा आपला एक पॉपअप येते. इथे काय करायचं आहे, सिम्पली नेक्स्ट क्लिक करायचं आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी नोडजेस इन्स्टॉल होऊन आहे, त्यामुळे मला चेंज, रिपेअर और रिमूव्ह आलं. अदरवाईज काय ना, डिरेक्टली नेक्स्टचं साईड आता माझं डिसेबल आहे ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे. अदरवाईज हे एनेबल राहणार. याला नेक्स्ट करायचं, पुन्हा एकदा नेक्स्ट नेक्स्ट करायचं आणि इथे टर्म्स अँड कंडिशनचा पॉपअप येतं. त्यावर सिम्पली तुम्हाला एक चेकबॉक्स असतो, त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि मग लास्टमध्ये काय येतं, आपल्याला एक फिनिशचा छोटासा पॉपअप येतं. ठीक आहे. एक फिनिश झालं की जस्ट कॅन्सल करायचं, म्हणजे आपलं नोडजेस इन्स्टॉल झालं. हे बघा, फिनिशचं असं पॉपअप येणार, याला जस्ट क्लिक करायचं. ठीक आहे. आपलं नोडजेस प्रॉपरली इन्स्टॉल होऊन जाणार. माझं ऑलरेडी नोडजेस इन्स्टॉल असल्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या नाही. आफ्टर दॅट नोडजेस इन्स्टॉल झालं, किंवा सपोज तुमच्याकडे ऑलरेडी नोड इन्स्टॉल असेल तर तुम्हाला ही कमांड टाईप करून नोडचं व्हर्जन काय आहे आपल्याकडे फक्त ते चेक करावं लागेल. गॉट इट. आफ्टर दॅट सेकंड स्टेप काय, इन्स्टॉल द करेक्ट व्हर्जन ऑफ नोड.js फॉर अँग्युलर. ठीक आहे. आपली ही स्टेप ऑलरेडी फॉलो झाली आहे. देन आहे इन्स्टॉल द लेटेस्ट व्हर्जन ऑफ अँग्युलर. npm इन्स्टॉल मायनसचे अँग्युलर CLI. जो आपलं CLI असते ना, त्यावर आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. CLI इन द सेन्स जस्ट सर्च करायचा कमांड मध्ये. टर्मिनल आहे ना, या टर्मिनलवर जस्ट ही पेस्ट, ही कमांड आपल्याला कॉपी पेस्ट करायची आहे. ठीक आहे. हे झालं. देन आफ्टर दॅट कुठली कमांड आहे, इन्स्टॉल द इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आपल्याला काय लागतं आता, सपोज वेगवेगळे सिम्युलेटर अवेलेबल आहे. मी विज्युअल स्टुडिओ कोड यूज करते म्हणून मी ऑलरेडी इन्स्टॉल आहे माझ्याकडे. अदरवाईज तुम्ही यावर विज्युअल स्टुडिओ कोडवर क्लिक करा. ठीक आहे. इथे जस्ट डाउनलोड करायचं आपलं विज्युअल स्टुडिओ कोड. कुठलं डाउनलोड पाहिजे, लाईक इफ यू आर युझिंग विंडोज, मॅक, कुठली ऑपरेटिंग सिस्टीम यूज करता त्यानुसार आपण ते डाउनलोड करून घेऊया. ठीक आहे. विज्युअल स्टुडिओ कोड पण आपला डाउनलोड झाला, म्हणजे चारही स्टेप आपला प्रॉपरली पार झालेल्या आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट आता सपोज कुणाकडे ऑलरेडी नोडजेस इन्स्टॉल असणार, सो त्यांनी काय करायचं, फक्त नोडचं व्हर्जन चेक करायचं किंवा नोड इन्स्टॉल आहे की नाही. सो नोड -v स्टँड फॉर व्हर्जन. सो माझ्याकडे लेटेस्ट नोड व्हर्जन ऑलरेडी इन्स्टॉल आहे. आफ्टर दॅट npm-v. npm काय करतो, जेव्हा आपण नोड इन्स्टॉल करते ना तेव्हाच npm ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होऊन जातो. सो आपल्याला npm ग्लोबली म्हणजे इंडिव्हिज्युअली इन्स्टॉल करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. हे झालं आपलं बेसिक इन्स्टॉलेशन प्रोसेस. गॉट इट. आफ्टर दॅट आपण काय करूया, अँग्युलरचा सिम्पलचा प्रोजेक्ट पण क्रिएट करून बघूया. सो फॉर दॅट मी काय करते, इथे मला कुठे प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे तो पाथ देऊन देते. प्रत्येकाला पाथ द्यावाच लागतो. सो मी इथे अँग्युलर टॉपिक्स, ठीक आहे, अंडर द अँग्युलर टॉपिक्स मी एक माझा प्रोजेक्ट क्रिएट करते. सो मी तो पाथ इथे ओपन केला. सो अंडर दिस पाथ आय हॅव टू क्रिएट वन न्यू प्रोजेक्ट. सो जस्ट न्यू टर्मिनल ओपन करते. आपल्याकडे कमांड काय आहे प्रोजेक्ट क्रिएट करायची ते बघूया. ng न्यू. ठीक आहे. ng न्यू फॉलोड बाय अवर प्रोजेक्ट नेम. जे पण प्रोजेक्ट नेम आपल्याला द्यायचं आहे ते. ठीक आहे. सो मी इथे देते डेमो. डेमो काय झाला माझा प्रोजेक्ट नेम. जस्ट मी इतकं एंटर करीन ना, ng न्यू डेमो लिहिल्यानंतर तर काय होणार, तो अँग्युलर 17
चा प्रोजेक्ट क्रिएट होणार. सो अँग्युलर 17 चा प्रोजेक्ट क्रिएट होणार इन द सेन्स आता अँग्युलर 17 मध्ये खूप सगळे चेंजेस आहेत. यू कांट इमॅजिन तितके चेंजेस आहेत. तर त्या सगळ्या चेंजेस सोबत माझा नवीन प्रोजेक्ट क्रिएट होणार. आणि सपोज मी इथे हायफन हायफन एस स्टँड अलोन फॉल्स स्टँड अलोन फॉल्स केलं ना तर काय होणार, माझे जे 70चे चेंजेस आहे ना ते येणार नाही ते. जो अँग्युलर 17चे जे प्रिव्हियस व्हर्जन होते ना तोपर्यंत जे चेंजेस आहे ना तेच येणार. सो मी त्या 17 नाही शिकवते तुम्हाला, 17 पर्यंत जे आतापर्यंत अँग्युलर काय आहे तेच शिकते. आणि आफ्टर दॅट ही सिरीज कम्प्लीट झाली की मग यामध्ये आणि अँग्युलर 17 मध्ये काय डिफरन्स आहे ते सांगणार. ठीक आहे. सो जस्ट एंटर केला तर माझा एक प्रोजेक्ट क्रिएट होणार. प्रोजेक्टचं नाव काय राहणार माझा, डेमो. सो आता तिथे त्यांनी मला विचारलं की तुम्हाला सीएसएस कुठली हवी आहे, लाईक सीएसएस हवी आहे, एससीएसएस हवी आहे, सास हवी और लेस हवी आहे. सो आय वॉन्ट ओनली सीएसएस. अदरवाइज दुसरी हवी असेल तर आपला काही ॲरो असतं ना तो डाऊन ॲरो प्रेस करायचा. मला सीएसएस हवी तर मी अप ॲरो प्रेस करून सिम्पल सीएसएस देन इथे नो करायचं. हे एसईओ साठी असतं, सध्या आपल्याला काही कामाचं नाही आहे. सो दॅट्स वाय एन दाबायचं. ठीक आहे. आणि आपला प्रोजेक्ट क्रिएट होत आहे. बघू शकता इतक्या सगळ्या फाईल क्रिएट झाल्या लाईक अँग्युलर डॉट जेसन, पॅकेज डॉट जेसन, रेडमी. अंडर द अँग्युलर टॉपिक्स आपला एक प्रोजेक्ट क्रिएट झाला आणि प्रोजेक्टचं नाव आहे आपलं डेमो. ठीक आहे. सो या सगळ्या फाईल्स आपल्या बाय डिफॉल्ट क्रिएट होऊन येत आहे. आता आपण वन बाय वन जर फाईल बघितली ना, मेक शुअर की इथे ना फक्त आपल्याला जेही काही कोड आता आपला प्रोजेक्ट क्रिएट झालेला. आता आपण एक एक फाईलला बघूया. सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता इथे सक्सेसफुल इनिशियलाइजेड किट. ठीक आहे. आपलं प्रोजेक्ट व्यवस्थित क्रिएट झालेला आहे. देन प्रोजेक्टचं नाव आहे आपलं डेमो. अंडर द डेमो इतक्या सगळ्या आपलं फाईल क्रिएट आहे. सो आपण फाईल बघूया एक एक. सो फर्स्ट आहे आपली पॅकेज डॉट लॉग डॉट जेसन. इथे काय असतं, नावच सांगते त्याचं पॅकेज. जे पण आपण पॅकेजेस यूज करतो ना त्या पॅकेजेसची सगळी हिस्ट्री इथे मेंटेन करायचं. आता सपोज आता आपण अँग्युलर 17 यूज केलंय तर अँग्युलर 17चं एक्झॅक्ट व्हर्जन काय आहे, अँग्युलरचे फॉर्म्स यूज करतोय त्याचं व्हर्जन काय, सगळ्या व्हर्जन इथे अवेलेबल असतात. जसं RxJS यूज करणार RxJSचं व्हर्जन काय, झोन डॉट जेएस यूज होणार तर झोन डॉट जेएसचं व्हर्जन काय आहे, हे सगळे व्हर्जन्स इथे असतात. ठीक आहे. देन नोड मॉडेल्सची पण हिस्ट्री असतं. आफ्टर दॅट ते सध्या तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे इतक्याच गोष्टी आहेत. जसं तुम्ही डे बाय डे अँग्युलर मध्ये यूज कराल, रोज आपण नवीन नवीन टॉपिक शिकू ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते फाईल कळतं. आफ्टर दॅट आपण बघू शकता रीडमी. रीडमी फाईल एक अशी असतं की प्रत्येक लँग्वेजेस मध्ये असतं. सो या फाईलमध्ये आपण असं कन्सिडर करू शकतो, या फाईलची इथे हिस्ट्री म्हणजे इन्फॉर्मेशन काय, जसं इथे बघू शकता की बाय डिफॉल्ट हा प्रोजेक्ट या लोकल होस्टवर रन होणार. देन NG सर्व्हनी प्रोजेक्ट रन होतो. आफ्टर दॅट NG बिल्डनी प्रोजेक्टची बिल्ड निघतं. NG टेस्ट केसेस साठी युज होतो. या सगळ्या गोष्टी इथे असतं. आफ्टर दॅट TS कॉन्फिग आणि TS स्पेक कॉन्फिग या असतात. आपण अँग्युलर ही टाईपस्क्रिप्टला सपोर्ट करतो. सो आपण अँग्युलर मध्ये जे पण कोड लिहितो ना तो टाईपस्क्रिप्ट मध्ये लिहिणार. सो टाईपस्क्रिप्टचे जे पण स्पेसिफिक कॉन्फिगरेशन पाहिजे ना ती या असते. आफ्टर दॅट नोड मॉड्यूल्स जितके पण आपण बूटस्ट्रॅप यूज करू किंवा दुसरी एखादी लायब्ररी यूज करू लाईक अँग्युलर मटेरियल, प्राईम एनजी आहे, झोरो आहे, सिन्फ्युजन आहे. सो त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन जे पण पॅकेजेस असेल ना पाथ तो इथे नोड मॉड्यूल मध्ये आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट वी विल एंटर टू दी SRC. SRC एक आपला वन ऑफ द मेन फाईल आहेत. ठीक आहे. सो जो पण कोड लिहायचा असतो ना आपल्याला सो अंडर ते SRCच लिहावं लागतं. सगळ्यात पहिले मी प्रोजेक्टला रन करते.
आता सपोज बघा, अँग्युलर टॉपिक्स इथेच मी NGS-O हायफन काय करतो, डिरेक्टली ब्राउझरमध्ये लोकलच 4200 आपली URL ओपन करतात. सपोज मी याला एंटर करीन ना, ते आपल्याला एरर देणार. आता तो एरर काय आहे, काय म्हणतात, दिस कमांड इज नॉट अवेलेबल वेन रनिंग द अँग्युलर CLI आउटसाइड अ वर्कस्पेस. सो व्हॉट डू मीन बाय आउटसाइड अ वर्कस्पेस? आउटसाइड वर्कस्पेस मीन्स असं होतं की मी प्रोजेक्ट कुठे रन केलाय, अँग्युलर टॉपिक्स. माझा प्रोजेक्ट अँग्युलर टॉपिक्स मध्ये आहे का? अँग्युलरच्या सगळ्या फाईल अँग्युलर टॉपिक्स मध्ये आहे का? नाही. कशात आहे? अंडर दी डेमो. सो सगळ्यात पहिले आपल्याला इथे पाथ आहे ना, पाथ मध्ये जावं लागेल, डेमो मध्ये. सो मी तिथे लिहिलं CD डेमो. जसं CD डेमो लिहून एंटर केलं ना, तर तुम्ही बघू शकता आपण जो पाथ आहे आता आपला डेमो मध्ये जाईल. सो आता जर ही मी कमांड लिहिली तर आपला प्रोजेक्ट रन होणार. गॉट इट? मोस्ट ऑफ द ठिकाणी हीच मिस्टेक करतात आणि मग प्रोजेक्ट रन का बरं नाही होत, आपण खेळत बसतो. सो इतकं लक्षात ठेवायचं. दे आता आपण इकडे जाऊया, अंडर दी SRC फोल्डर. बघा प्रोजेक्ट आपला रन झाला आहे ऑटोमॅटिकली आणि इथे मूव्ह केलं लोकलच 4200. हा आपला अँग्युलरचा फर्स्ट प्रोजेक्ट रन कसं करायचं हे सांगितलं मी. ठीक आहे. SRC मध्ये ऍप. आता ऍप मध्ये काय ते नंतर बघूया. त्याच्या अगोदर असेट्स. असेट्स म्हणजे काय? सपोज आपल्याला कुठलीही स्टॅटिक गोष्टी यूज करायचे असेल आपल्या प्रोजेक्टमध्ये, कन्सिडर करा इमेजेस दाखवायचे आहे. इमेजेस वारंवार आपण चेंज नाही करत ना, सो त्या सगळ्या गोष्टी आपण अंडर दी असेट्स फोल्डर मध्ये ठेवणार. ठीक आहे. हा आयकॉन दिसतोय तुम्हाला, फेविकॉन आयकॉन. हा आयकॉन जर तुम्ही बघितला, हे बघा इथे डेमोच्या बाजूला दिसतो ना, हा नथिंग बट हाच आयकॉन आहे आपला. ठीक आहे. आयकॉन द्यायचं असेल टायटल वगैरे ना, टायटलच्या बाजूला तो आयकॉन आहे. आफ्टर दॅट index.html आहे. index.html म्हणजे काय असतं? अँग्युलर काय, एक सिंगल पेज अप्लिकेशन आहे. सिंगल पेज अप्लिकेशन म्हणजे काय? एकच HTML पेज असेल. तुम्ही हे बघू शकता, हे काय नथिंग बट एक HTML5चं पेज आहे. हाऊ टू आयडेंटिफाय, हे रेग्युलर HTML5चं पेज आहे. इथे बघा डॉक टाईप HTML असं लिहिलं आहे. असंच आपण HTML5 ला डिक्लेअर करतो. सो एक नथिंग बट HTML5चं एक सिम्पलचं पेज आहे. जर तुम्ही कुठेही अँग्युलर मध्ये तुम्ही 100ही HTML फाईल क्रिएट कराल, लाईक कंपोनंट क्रिएट करणार, तुम्हाला असं एकच पेज दिसणार. सो दॅट मीन्स अँग्युलर काय आहे, एक सिंगल पेज अप्लिकेशन आहे. आणि अँग्युलर मध्ये जे पण खेळ होणार आता, ज्याच्यानंतर तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टी दिसणार ना UI वर, या कुठे दिसणार? अंडर दी बॉडी टॅग. बस लाईन नंबर 11 आहे ना, मी जिथे हायलाइट केलं तिथेच सगळ्या काही गोष्टी दिसणार. आता इथे काय दिसते आहे? आता तर तुम्ही म्हणाल की इथे ऍप रूट लिहिलंय, मग इथे ऍप रूट का नाही दिसत आहे? ह्या सगळ्या गोष्टी कुठून दिसत आहेत? सो लेट्स सी. बघा इथे ऍप रूट जर मी याला कॉपी केलं आणि जस्ट ग्लोबली सर्च केलं प्रोजेक्टमध्ये, तर बघा index.html मध्ये ते दिसतच आहे. अदर दॅन अजून एका फाईलमध्ये दिसते, ती आहे ऍप component.ts. सो यांनी काय केलं, जसं आपल्याला युनिक नेम असतात ना, सेम कंपोनंटला सुद्धा युनिक नाव असतं, त्याला म्हणतो आपण सिलेक्टर. तर त्यांनी काय केलं, त्याचं नाव कॉपी केलं आणि इथे आणून पेस्ट केलं अंडर द index.html मध्ये, आणि तो लोड करते. आता सपोज मी डिरेक्टली इथेच HTML पेज लिहत गेली. आता सपोज माझ्याकडे 100 कंपोनंट आहे. आता इंडस्ट्री लेवल, प्रोजेक्ट लेवल मध्ये कसे असतात, मोठे मोठे कंपोनंट असतात, 100, 1000, 200 इतके कंपोनंट्स असतात. पूर्ण कोड इथेच लिहिणार आहोत का? पॉसिबल आहे का? नाही. सो आपण काय करू, वेगवेगळे त्या नावाने कंपोनंट्स क्रिएट करू आणि अंडर दी कंपोनंट्स आपण ते कोड देणार. सो आपला एक वन मग पॅरेंट कंपोनंट असतो, तो असतो आपला ऍप कंपोनंट. आता बघा हा कोड आपल्याला इथे दिसतोय. जर तुम्ही बघितलं ना, तर हा कोड इथे दिसतो. आता एक्झॅक्ट मी दाखवत नाही शकत, बट मी याला मॉडिफाय करते आणि एक हेडिंग देते, हाय. सेव्ह करूया आणि चेक करूया. बघा माझा जो कोड होता मी त्याला रिमूव्ह केला, सो तो माझा रिमूव्ह झाला. आणि मी काय दाखवलं, फक्त हाय दिसते इथे, हाय माझा H1 मध्ये. हा तर इथे तर तुम्ही बघू शकता का, इथे HTML5 चा कोड आहे का? HTML चा कोड आहे का? नाही, फक्त एक HTML टॅग लिहिला आहे मी. ठीक आहे. HTML चा जो पण व्हर्जनचा कोड असतो ना, एक HTML5 चा कोड आहे, हा इथे आहे. डिक्लेरेशन टॅग्स वगैरे सगळं इथे आहे. इथे फक्त एक HTML चा टॅग लिहिला आणि तो टॅग माझा इथे दिसतोय. गॉट इट? आफ्टर दॅट वी विल सी. हा झाला ऍप कंपोनंट. आता कंपोनंट मी नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार. ठीक आहे. असेट्स पण झालं, आयकॉन पण झालं. देन आहे main.ts. main.ts पण काय असतं ते मी नेक्स्ट सांगणार. देन आहे style.css. style.css बघा, यू कॅन ऍड ग्लोबल स्टाईल. ग्लोबल स्टाईल इन द सेन्स आपलं अप्लिकेशन मध्ये कुठे पण एखादी, सपोज एक पी टॅग क्रिएट केला मी आणि त्याला कलर दिला रेड, आणि माझी अशी रिक्वायरमेंट आहे की प्रोजेक्ट मध्ये कुठेही पी टॅग आला ना, त्याला रेडच कलर द्यायचा आहे. तर मी प्रत्येक कंपोनेंट मध्ये कशाला लिहीन ना, मी इथे सिम्पली
इथे इथे ना कलर कोलन रेड. गॉट इट. सो असं सो इथे आपण स्टाईल डॉट सीएसएस मध्ये लिहिणार ग्लोबल सीएसएस. ठीक आहे. सो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार की कंपोनंट क्रिएट कसं करायचे, मल्टिपल कंपोनंट कसे क्रिएट करायचे, आणि त्याच्यानंतर जे पण आपले डेटा बाइंडिंग वगैरे आहे ना, ते सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्ही इन्स्टॉलेशन करून ठेवा आणि 2-3 प्रोजेक्ट क्रिएट करून प्रॅक्टिस करून ठेवा. ठीक आहे. थँक्यू.